शिक्षक आपल्या विविध मागण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. गेल्या अनेक दिवसापासून हे आंदोलन आहे. रात्रीही पाऊस होता, लाईट नव्हती, तरी देखील तुम्ही आंदोलन सहभागी झालात. काय शिक्षकांच्या मागण्या आहेत? एकतर बिना अनुदानित जे शिक्षक आहेत या संघटनेच्या माध्यमातून इथं 12,000पेक्षा जास्त शिक्षक काल होते. इलेक्शनच्या आधी म्हणजे हे विधानसभा इलेक्शन होण्यापूर्वी एक GR काढण्यात आला होता, ज्याच्यामध्ये या सर्व शिक्षकांना अनुदान देण्याचं नियोजन त्या GRच्या माध्यमातून सरकारने केलं होतं. आणि मग सरकार GR काढत असेल तर नक्कीच त्या GRची अंमलबजावणी होईल असा विश्वास या सर्व शिक्षकांना तिथं वाटला. इलेक्शन झालं, मताधिक्य मिळालं, सरकार स्थापन झालं, पण 3 अधिवेशनं झाली आहेत तरीसुद्धा या GR प्रमाणे या शिक्षकांना निधी देण्यासाठी जे काही पैशाचं नियोजन करावं लागतं बजेटमध्ये, म्हणजे बजेट असू द्या नाही तर पुरवणी मागण्या, त्याच्यामध्ये कुठेही हे न झाल्यामुळे स्वतःच्या हक्कासाठी हे सर्व शिक्षक एकत्रित आलेत आणि मग त्यांनी हे आंदोलन उभं केलेलं आहे. आणि हे आंदोलन फक्त त्यांनी उभं केलेलं आहे. आम्ही फक्त पाठिंबा देण्यासाठी इथं आलेलो आहोत. आदरणीय पवारसाहेब 11:30 वाजता येत आहेत. उद्धव ठाकरे साहेब 12च्या आसपास इथे येतील असं आम्हाला कळतं आहे. त्याच्याचबरोबर काल जेव्हा आंदोलन मोठं झालं आणि ह्या सर्व शिक्षकांनी निर्णय घेतला की आम्ही इथून हलणार नाही जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही. हे प्रेशर वाढल्यानंतर मग काल रात्री 9 वाजता महाजन साहेब आले. 11 वाजता आज बैठक ही विधिमंडळामध्ये जे काही कार्यालय असतं मुख्यमंत्र्यांचं, तिथं मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे काही 10-12 शिक्षक प्रतिनिधी व जे आमदार आहेत, जे ग्रॅज्युएटचे आमदार आहेत, ते सर्व त्या ठिकाणी असतील. आणि अपेक्षा करूया यांना पाहिजेल असा निर्णय हा आज या ठिकाणी सरकार घेईल. शिक्षक जसे आझाद मैदानात आंदोलन करतात, आझाद मैदान असेल किंवा नागपूरमध्ये ते शिक्षकांनी आंदोलन केलं, पण सत्ताधारी देखील विधानभवनाच्या त्या परिसरामध्ये सत्ताधारी शिक्षक आमदार देखील आंदोलन करत आहेत, तरी यांना निधी मिळत नाही, तरी यांची मागणी पूर्ण होत नाही. काय सत्ताधारी आमदारांच्या आंदोलनावर तुम्हाला काय म्हणायचं? नाही बघा, सत्ताधारी असतील, विरोधातले असतील, सर्वच आमदार या शिक्षकांच्या हितासाठी आंदोलन करत आहेत, बोलत आहेत. पण होतं असं, अधिवेशनामध्ये बोलल्यानंतर अध्यक्ष महोदय कुठेतरी एक अधिकाराने तिथं निर्णय द्यावा लागतो की नाही हे झालंच पाहिजे, पुढच्या 10 दिवसात झालं पाहिजे, 15 दिवस. अध्यक्ष याच्यामध्ये लक्ष देत नाहीत आणि मंत्री महोदय उत्तर देत असताना तातुरमातुर आम्ही सकारात्मक आहोत, लवकरच निर्णय घेतला जाईल. पण लवकर आणि उचित वेळेस म्हणजे कधी, म्हणजे इलेक्शन 2029ला आपण म्हणायचं का? पण तोपर्यंत ह्यातले बरेच लोक रिटायर झाले असतील. काही लोकांनी म्हणजे आत्तापर्यंत 300 लोकांनी आत्महत्या केलेली आहे, तर ह्याच्यातले काही लोक आत्महत्यासुद्धा करू शकतील. मग हे कुठंतरी या सरकारने माणुसकीच्या नात्याने विचार करण्याची जरूरत आहे. दिलेला शब्द हा पुरा करावाच लागेल. आणि आज सरकारला एक असं आश्वासन, नाहीतर या लोकांच्या ज्या मागण्या त्या पूर्ण कराव्याच लागतील असं माझ्यासारख्याला वाटतं. शाळेच्या संदर्भातला एक प्रश्न आहे. शाळेतले जे चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी आहेत, इथून पुढे ते कंत्राटी भरण्यात येणार आहे शासनाने? नाही, तोही मुद्दा आहे, त्यांचाही मुद्दा आहे, त्याच्याचबरोबर यांचाही मुद्दा आहे, जिल्हा परिषदच्या शाळेंचा सुद्धा मुद्दा तिथं आहे. त्याच्याचबरोबर जिथं कुठं शिक्षक अतिरिक्त होतात त्याला जे काही फॉर्म्युला लावला जातो त्याच्यामागे जे काही कॅल्क्युलेशन आहे तेही काही प्रमाणात चुकीचं आहे. शिक्षकांना अतिरिक्त कामं तिथे दिली जातात शिक्षण सोडून, याच्यावरही सुद्धा लक्ष देण्याचे असे अनेक शिक्षकांचे विषय आहेत. पण आता या सर्व शिक्षकांचं आमचं मत आहे टप्प्याटप्प्याने याच्यामध्ये आपण सर्वजण लक्ष घालू.